ते मोह्याचं ते पुन्हा आलेलं आहे की पडलं तर सगळे हल्ले बरं का नागरवाड्याचे प्रभो रामचंद्र भगवान की जय। अंगदाची सेनापती ऋषी वाल्मिक वरला गंधी ते सांगे लौकापती मंथनी मूर्ती अवधारा रामचंद्र भगवान की जय। कारण या ठिकाणचा जो कथा भाग आहे सांगितले त्या ग्रंथाचं जे वाढण्याचा जो वाढायला लागला ग्रंथ आहे तो मूळ वाल्मिकी रामायणामध्ये आहे आणि आपलं जे रामायण आहे ते भावार्थ रामायण आहे ह्याच्यामधला जो फरक आहे त्यातला मूळ ग्रंथाचा आधार जर घेतला तर बकळ वाढेल म्हणून मी थोडक्यामध्ये असणारा या ठिकाणी सांगतो अशा ग्रंथ करते या ठिकाणी बोलतात बोला। त्रिलक्ष म्हणती शतलक्षे कोटी गणिती शतकोटी निर्भूत म्हणती तवच्छते काय सांगतात म्हणजे सतपुटे सतयोजने खर्ग नखर असे जे अनेक संख्या आहेत आणि त्या संख्या असणाऱ्या या ठिकाणी असणारा ग्रंथ करते आपल्याला या ठिकाणी म्हणतात। शतनिवृत्ती सर्व गणिती शत खरी निर्वे म्हणती शतनिगोती पद्मावती दाननीती महाराजा। काय सांगायले म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणलं तर एक आहे एका आकड्याला जर एक शून्य टाकलं 10 होतं 10 ला दुसरा शून्य 100 होतं आणि शून्य व्हायला 1000 होतं तसे आपल्याला ही संख्या असणारा झाली लाखावर 5 शून्य एकाला बसल्यास लाख होतं आणि एक शून्य वाढल्यानंतर 1 कोटी होतं 10 कोटी पद्म अब्जे अशी जी संख्या असणारा ही संख्या प्रभू रामचंद्राची जी आहे ही संख्या असणारा कुणाला राजा रावणाला श्यामूल नावाचा सेवक सांगतोय आणि ती कथा वाचतोय। पद्मसे विराज रंगी चालती अंगदाच्या वामभागी दक्षिण योगी प्रिय विभागी अवधारा। काय सांगायला म्हणजे एवढे जे वीरांचे नाव जे घेतलेले हे असणारा युवराज असणारा अंगद आहे याच्या असणारा आजूबाजूला चलत आहे मध्यभागी असणारा युवराज आहे आणि सूर्यासारखा महान तेजस्वी आहे। आता कोण सांगायला लागलाय शातून नावाचा असणारा जो सेवक आहे तो राजा रावणाला गणित असणारा पटवून देतो। पद्माच्या गणती अंकुश त्याचे म्हणती अंकुशाचे विना ख्याती दक्षिणाची अंगरा। दक्षिण हाती अंगदा असणारा अनेक कितीतरी आहेत अंकुश म्हणजे आहे ती असणारा कितीतरी असणारा बलशाली असणारा या ठिकाणचे वीर आहेत हे मागे पुढे चलत आहेत आणि असणारा काळासारखे मोठे महान बलशाली आहेत असे असणारा ग्रंथ महान महान जे वीर आहेत कोठ्यामध्ये असणारा वीर आहे उतारेपणा करायला लागले कशासाठी की युद्ध करायचं राजा रावणाला पाचारण करा असे असणारा सगळे उत्सुकामध्ये आहे असा शार्दूल राजा रणकंदनार्ती महाबली महाबली असणारा महाबलशाली असणारा वीर आहे अंकुश असणारा हे सगळे जे वीर आहे जे रण करण्यासाठी उतारले झाले त्याचे असणारा त्या ठिकाणी बोलतात। पद्म संख्या डाव्या बाजूला शंकू संख्या दमशेन बाणाचा काय संबंध?
म्हणला ते 100% खरं त्याच्यात तुम्ही दुमत नाही. वाचताना बरं. अक्षर दुसरे वाचू नका हो. हा?